नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गवारीची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. नेहमी आपण लसूण म्हणजे कांदा लसणाचं तिखट घालून करतो, पण आज मी हिरव्या मिरच्याची गवारीची भाजी सुकी कशी करायची ते दाखवणार आहे. ही गवारी कवळी आणलेली होती, निवडून घेतलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही पहिला भाजून घेऊया आपण. छान गरम झालेली आहे. चांगले असे खरपूस भाजून घ्यायची आणि मग परत फोडणीला टाकायची. छान होते, छान लागते. ही देशी गवारी आपली, ह्याला कूस असते, काट्या म्हणजे बारीक बारीक अशी कूस असते त्याला. आणि दुसरी असते ती अशी प्लेन असते, ती फार चांगली लागत नाही. ही छान लागते आपली देशी गवारी. पाणी सगळं सुकल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे. आता असंच थोडं भाजून घेऊया. पाणी सुकलेलं आहे, थोडंसं तेल घालूया. तेल घालून अजून जरा भाजून घेऊया. थोडी छान भाजून केली की छान लागते खमंग. थोडेसे डाग पडले की आपण काढून घेऊया. भाजत आले आणि थोडंसं 2 मिनटं भाजून काढून घेऊया. भाजले तरी चांगलं. काढून घेते मी एका प्लेटमध्ये. आता फोडणीला टाकायचं. चार चमचे तेल घालते. तेल जरा चढतं घालायचं हे गवारीला, म्हणजे छान लागते. भाजताना घातलेलंच आहे. मोहरी घालूया. जिरे, हिंग घालूया. कढीपत्ता टाकलेला आहे. थोडीशी हळद घालूया. आता परत हे भाजलेली गवारी ह्याच्यात घालायची. हे लसूण मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा केला आहे. तेलात जरा परतून घेऊया, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल. तिखट तुमच्या अंदाजानं घाला. थोडंसं मीठ ह्याच्यात बारीक करताना घातलेलं आहे. भाजून घेऊया चांगली जरा. भाजलेली आहे मिरची. आता गवारी घालूया. आता काय फार परतायची गरज नाही. मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया त्याच्यात शिजायपुरतं. शिजायपुरतं पाणी घालायचं. जरा रस केला तरी पण छान लागतो. आणि थोडंसं मीठ घालते मी. मिरची कुटताना घातलेला आहे, पण अजून थोडं जरासं घालते. आणि झाकून ठेवूया. आणि शिजल्यानंतर याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. गवारी शिजल्या का बघूया आपण आता.
पाणी आटले थोडंसं आहे तर कूट घालायचं आहे. छान शिजले. शेंगदाण्याचं कूट घालूया, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. थोडंसं तुम्हाला जर अर्धन पाहिजे असेल तर ही अशी पण ठेवली चालते रबरबीत. सुकी पाहिजे असेल तर मग अजून जराशी आटवायचं पाणी, पण अशी छान लागते. कोथिंबीर काय मी घालणार नाही ह्याच्यात, कारण लसूण मिरची कुटताना कोथिंबीर घातलेली आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. हे अशा प्रकारे तुम्ही हिरव्या मिरचीची गवारची भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.